ही स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेले आहेत कच्च्या कैरीची चटणी. तर बघा कशी झालेली आहे. आवडली तर नक्कीच लाईक करा. तर इथे काय काय घेतलं आहे बघूया. तर इथे घेतलं कैरी, टॉमॅटो, कांदा घेतला आहे, कोथिंबीर, मिरची, लसूण, अद्रक, मीठ आणि जिरं. तर एवढं साहित्य घेतलेलं आहे. बघा. आता पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलंय. त्यात टाकते जिरं. चांगलं तडतडलं पाहिजे. तर ही चटणी जी करते ती तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता. जिरं चांगलं तडतडलंय. आता त्यामध्ये मी कैरी टाकते. टोमॅटो टाकले, लसूण, अद्रक, मिरची. आता आपण झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं त्याला थोडंसं शिजून घेणार आहे एक साईड. तर आता आपली एक साईड शिजलेली. तर आता आपण त्याला दुसऱ्या बाजूने शिजवून घेणार आहोत. पुन्हा झाकण लावून ठेवते मी. पुन्हा 5 ते 10 मिनिटं आपल्याला शिजवायचं आहे. तर तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय किंवा तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर करा, कमेंट्स पण करा. तर बघा अशा प्रकारे आपले टोमॅटो शिजलेले आहेत. आता त्याचे वरचे मी साल काढून घेते. तर इथे अजून मी 2 मिनिटे शिजवून देते. तर आता गॅस बंद करून मी 5 ते 10 मिनिटं थंड करायला ठेवते. थंड होऊन द्यायची आपल्याला. तर इथे आता झालेलं आहे थंड. तर आता मी चटणी पॉटमध्ये ते काढून घेते. आता आपल्याला कैरीचे फक्त गरज घ्यायचं आहे ते काढून घेते. अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. जो पॅन मध्ये तेल राहिलेला होता तो त्यामध्ये टाकते मी. वरून टाकते कोथिंबीर आणि आपल्याला कच्चाच कांदा टाकायचा आहे. तो मी अर्धा टाकलेला आहे. आता ग्राइंड करून घेते. आता मस्त कैरीचा सीझन चालू झालेला आहे. तर तुम्ही नक्कीच रेसिपी ही ट्राय करून बघा. तर अशी झालेली आहे. मी पुन्हा एकदा करून घेते. तर आता चटणी झालेली आहे. त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकते आणि ढवळून घेते. तर आपली चटणी रेडी झालेली आहे. आवडली तर नक्कीच लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय.